नमस्कार. जे आता तामिळनाडूमध्ये इलेक्शन चालू आहे, ज्यामध्ये मेजर पार्टी जर म्हटलं तर स्टॅलिन यांची डी-एम-के पार्टी, त्याच्यानंतर ए-आय-ए-डी-एम-के, त्याच्यानंतर विजय थलपती यांची टी-व्ही-के पार्टी. या पार्टी मेजर पार्टी आहेत आणि ह्याच व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत, की कशाप्रकारे विजय थलपती हे त्या तामिळनाडूच्या याच्यावर इम्पॅक्ट करू शकतात तामिळनाडूच्या इलेक्शनवर. तर या व्हिडिओमध्ये पाहूयात याबद्दल सविस्तर तामिळनाडूच्या इलेक्शनबद्दल, तामिळनाडूच्या पॉलिटिक्सबद्दल. तामिळनाडूची राजकीय पार्श्वभूमी जर पाहायची झाली तर तामिळनाडूची राजकीय पार्श्वभूमी ही द्रविडियन अस्मिता असलेली आहे. म्हणजेच काय तर लोकल अस्मिता. थोडक्यात म्हणजे काय तर जात उतरंडीला विरोध करणारी अस्मिता आणि ब्राह्मण वर्चस्वाला विरोधात असणारी अस्मिता. जे की आपण पाहिलं की या निवडणुकीमध्ये ब्राह्मण असणाऱ्या उमेदवार दिलेला नाहीये. दुसरा पॉइंट म्हणजे की सिनेमा, हिरो आणि राजकारण हे तामिळनाडूच्या पॉलिटिक्समध्ये असलेलं एक म्हणजे कोड म्हणजे ते जोडलेलं कोड आहे. म्हणजेच जे बी सिनेमा आहेत साऊथमध्ये म्हटलं तर जे बी सिनेमामधले हिरो आहेत ते राजकारणामध्ये यशस्वी झालेले आहेत. तसेच तामिळनाडूमध्ये जे सिनेमामध्ये हिरो आहेत ते तामिळनाडूच्या सीएमच्या खुर्चीपर्यंत पोहोचलेले आहेत. मग त्यामध्ये जर म्हटलं तर एम.जे. रामचंद्रन असो, त्याच्यानंतर जयललिता असो आणि एम. करुणानिधी ज्यांनी 14-14 वर्ष 3-3, 4-4 टर्म सीएमचं पद भूषवलेले हे हिरो असणारे म्हणजे सिनेमामध्ये हिरो असणारे जे की तामिळनाडूच्या सीएमचं पद त्यांनी भूषवलेलं आहे. त्याचप्रकारे विजय थलपती हे सुद्धा हिरो आहेत आणि ते सुद्धा कशाप्रकारे या तामिळनाडूच्या राजकारणात इम्पॅक्ट करू शकतात तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दुसरा पॉइंट म्हणजे की ते आपण पाहिलं की सिनेमा हिरो आणि राजकारण. त्याच्यानंतर फ्रीबीज कल्चर जे फ्रीबीजचं आपण कल्चर पाहतो इलेक्शनच्या वेळी. तर हे फ्रीबीजचं कल्चर हे तामिळनाडूमधून आलेलं आहे. सुरुवातीला 1 किलोमध्ये गहू हे देऊ, तांदूळ देऊ, त्याच्यानंतर टीव्ही, वॉशिंग मशीन त्याच्यानंतर आता यावर्षी तर डी-एम-के पार्टीने ₹8,000 ते कुपन्स दिलेत प्रति याला मतदाराला. त्याच्यानंतर जी ए-आय-ए-डी-एम-के पार्टी आहे, त्यांनी तर 10,000 थेट बँक खात्यात तुमच्या येणार असं हे केलं. म्हणजे जे फ्रीबीजचं कल्चर याची जी त्या फ्रीबीज कल्चरचं सुरुवात ही तामिळनाडूच्या पॉलिटिक्समधून झालेली आहे. अशी तामिळनाडूची राजकीय पार्श्वभूमी आहे. वुमन वर्कफोर्स तामिळनाडू आपण जर पाहिलं तर हे साधारणपणे ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रकारे ज्या त्या कंपन्यात काम करणाऱ्या ते वुमन महिलांचं प्रतिनिधित्व हे जास्त तिथं वुमन वर्कफोर्स आहे. सध्याचं जर म्हटलं तर तामिळनाडूमध्ये 234 टोटल जागा आहेत आणि या 234 जागांपैकी निवडून येण्यासाठी म्हणजे सत्ता स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. आणि 2016 मध्ये ज्या पार्टीला 2011 203 जागा आल्या होत्या, 2016ला 136 जागा आल्या फक्त ए-आय-ए-डी-एम-के जे की डी-एम-के पार्टीमधूनच तयार झालेली पार्टी ए-आय-ए-डी-एम-के 136 जागा आल्या होत्या. तरी पण त्यांचा सीएम झाला होता कारण की नीड फक्त 118ची आहे. आणि त्यावेळी डी-एम-केला फक्त जागा आल्या होत्या 98 आणि त्याच्यानंतरचा आकडा जर बघितला 2021 सालचा म्हणजे याच्या अगोदरच्या इलेक्शनचा तर डी-एम-केला 133 जागा आल्या होत्या आणि जे पार्टीला सलग 2 वेळेस त्यांनी सीएम पद भूषवलं 203 जागा आल्या होत्या. एक वेळेस त्या ए-आय-ए-डी-एम-के पार्टीला फक्त 66 जागा आल्या होत्या आणि डी-एम-केची सत्ता आली होती, जे की आता सध्याचं गव्हर्नमेंट आहे एम-के स्टॅलिन यांचं. तामिळनाडूचं राजकारण आपण जर पाहिलं तर साधारणपणे त्याच्यात 2च पार्टीचं सरकार आलटून-पालटून येतं आपलं असं दिसतं आहे. जे की डी-एम-के एक पार्टी आणि ए-आय-डी-एम-के पार्टी. म्हणजेच 1 वर्ष ही येते किंवा त्याच्यानंतर ही येते, दुसरी पार्टी येते, त्याच्यानंतर किंवा 2 वर्ष ही येते, त्याच्यानंतर तिसरी पार्टी येते. परंतु साधारणपणे सलग तिसऱ्यांदा कोणतीही अशी पार्टी आलेली नाहीये. तर हेच 2 पार्टीचं प्रतिनिधित्व आहे आणि आता जी तिसरी पार्टी उदयाला येते म्हणजेच विजय थलपती यांची टी-व्ही-के पार्टी, जी की विजय थलपती हे ॲक्टर आहे आणि ॲक्टरचा आणि राजकारणाचा संबंध हे तामिळनाडूमध्ये खूप चांगला राहिलेला आहे. मोठमोठे हिरो जे ॲक्टर हिरो हे सीएमच्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. तर टी-व्ही-के पार्टी म्हणजे विजय थलपती हे सुद्धा इथे खूप महत्त्वाचा रोल प्ले करू शकतात. एम.जे. रामचंद्रन जे की ॲक्टर होते ते सीएम झाले होते, ज्यांनी डी-एम-के पार्टीमधूनच जी आधी स्टॅलिन यांची पार्टी त्या डी-एम-के पार्टीमधूनच ए-आय-ए-डी-एम-के नवीन पार्टीची स्थापना केली होती आणि ते ॲक्टर होते आणि सीएमच्या खुर्चीपर्यंत पोहोचले होते. आणि त्याच्यानंतर जयललिता या सुद्धा ॲक्टर होत्या आणि 14 वर्षे यांनी तामिळनाडूच्या सीएम पद भूषवलं होतं. त्यानंतर जे एम. करुणानिधी म्हणजे जे आता एम-के स्टॅलिन जे सध्याचे तामिळनाडूचे सीएम आहेत डी-एम-के पार्टीचे, तर त्यांचे वडील एम. करुणानिधी हे सुद्धा ॲक्टर लेखक होते आणि त्याच्यानंतर त्यांनी किती 5 टर्म सीएम पद भूषवलेलं आहे. तामिळनाडूमध्ये ॲक्टर आणि राजकारण यांचा संबंध खूप दृढ आहे. तामिळनाडूमध्ये तसेच साऊथ इंडियामध्ये जर बघितलं तर ओव्हरऑल ॲक्टर यांचा खूप रोल हा राजकारणामध्ये आहे. त्यांना खूप सोपं जातं. जे की आपण पाहिलं की कशात आंध्र प्रदेशमध्ये पवन कल्याण यांनी सुद्धा राजकारण इलेक्शन लढवलं आणि ते आता डी-सी-एम आहेत आंध्र प्रदेशचे.
त्याचप्रकारे विजय थलपती सुद्धा इथे इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतात. तर 2026 तामिळनाडूचं पॉलिटिक्स जर पाहिलं तर पहिली पार्टी म्हणजे DMK, जे की स्टॅलिन यांची आहे, ती काँग्रेससोबत युती आणि CPI आणि CPM. त्याच्यानंतर AIADMK, जे की जयललिता यांच्या निधनानंतर यांच्या पक्षात फूट झाली होती आणि पक्ष कमकुवत झाला होता. परंतु हे आता कोणासोबत युती यांची BJP सोबत युती आहे. आणि BJPचं मोठा हेड जर म्हटला तामिळनाडूमधले तर ते आहेत अण्णामलाई. यांच्या नेतृत्वात BJP तामिळनाडूमध्ये उतरलेली आहे. हिंदुत्व आणि अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे. आणि त्याच्यानंतर मेन पार्टी आहे TVK. असे 3-4 पार्टी आहेत मेन. त्याच्यानंतर लोकल पार्टी सुद्धा आहे TVK, म्हणजेच विजय थलपती यांची पार्टी. त्याच्यानंतर व्हाय विजय थलपती हा का इम्पॉर्टंट आहे, किंवा थलपती हा का, विजय हा काय रोल प्ले करू शकतो तामिळनाडूच्या याच्यात, तर काही पॉईंट जर बघायचे झालं तर पहिलं म्हणजे की ॲक्टर, फेमस, तरुणामध्ये पॉप्युलर. तर आपण तामिळनाडूचा जर इतिहास जर पाहिला राजकारणाचा, तर त्यामध्ये ॲक्टर आणि राजकारण यांचा संबंध खूप दृढ आहे. त्यामुळेच ॲक्टर आहे, फेमस आहे. त्याच्यानंतर तरुणामध्ये जी क्रेज आहे ती सुद्धा जबरदस्त आहे. त्याच्यामुळे जे तरुण मतदार आहेत ते विजयकडे वळण्याचे चान्सेस आहेत. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे धर्मनिरपेक्षता, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये धर्मनिरपेक्षता ही दाखवून दिलेली, त्याच्यामुळे काही सेक्युलर हे सुद्धा त्यांच्याकडे वळतील. त्याच्यानंतर जननायक, वेगवेगळ्या मूव्हीच्या माध्यमातून. आणि एक त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन जर म्हणलं तर थर्ड ऑप्शन व्हायला तयार. म्हणजे साधारणपणे जर तामिळनाडूचं पॉलिटिक्स जर पाहिलं तर साधारणपणे मेन 2च पार्टी आहेत, एक DMK आणि एक AIADMK. परंतु आता लोकांना मत देण्यासाठी तिसरी पार्टी निर्माण होते, थर्ड ऑप्शन तयार होतं TVK. त्याच्यामुळे बरेचसे लोक त्याच्या तिकडे वळू शकतात. योजना फ्रीबीज, जे की आपण पाहिलं की फ्रीबीजचं जे मेन कल्चर आहे ते तामिळनाडूमधून सुरू झालं. मग त्याच्यामुळे वेगवेगळ्या पार्टीने फ्रीबीज लागू केल्या. त्याचप्रकारे TVK पार्टीने, म्हणजे विजय थलपती यांच्या पार्टीने सुद्धा हे केलं की आम्ही महिलांना गॅस देऊ मोफत 2 वर्षात काहीतरी असे, किंवा वेगवेगळे पैसे, असे फ्रीबीज कल्चर जे सुद्धा मतदानावर बराचसा इम्पॅक्ट टाकतं. असे विजय थलपती असे काही पॉईंट आहेत. त्याच्यानंतर AIADMK का वरचढ ठरते, यांचे जर काही पॉईंट जर बघितलं तर पहिला म्हणजे सत्ताविरोधी, जी आता जी सत्ता आहे ती स्टॅलिन DMK या पार्टीची आहे. तर ते सत्ताविरोधी जी लोकांमध्ये भावना निर्माण करते, सत्ताविरोधी लोकांमध्ये लाट तयार करते. DMKचे जे स्टॅलिन आहे यांच्यावर बऱ्याच वेळा भ्रष्टाचार आणि जी घराणेशाही आहे, म्हणजेच काय तर ज्या तामिळनाडूमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होतात, जसं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच प्रकारे बरंचसं आहे. तर स्थानिक स्वराज्यामध्ये आपल्याच ते घराणेशाहीमधले उतरवणे, किंवा जे पक्षातले मोठे नेते त्यांच्या नेत्यातल्याच म्हणाल तरी नातेवाईकाला तिकीट देणं, असं घराणेशाहीच्या त्यांच्यावर बऱ्याचशा प्रकारे आरोप झालेले. तर यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळते. आणि हेच एक पॉईंट आहे. दुसरं म्हणजे की ठाम नेतृत्व. तर AIADMK यांचं जे नेतृत्व आहे ते एडप्पाडी पलानीस्वामी यांच्याकडे, जे की एक ठाम तिथलं लोकल नेतृत्व आणि तामिळनाडूमधले खूप महत्त्वाचे राजकारणी आहेत, ज्यामुळे या पार्टीला इथं हा एक मेन पॉईंट आहे. त्याच्यानंतर योजना, जे की फ्रीबीज कल्चर जर बघितलं तर तामिळनाडूचं, तर त्यांनी सुद्धा AIADMK या पार्टीने सुद्धा योजना काय आहेत, तर रेफ्रिजरेटर आणि म्हणजे फ्रीज आणि 10,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात येणार. आता आपण महाराष्ट्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले, तिथं तर थेट 10,000 रुपये. म्हणजे फ्रीबीजचं कल्चर किती आहे. आणि एक पार्टी नाही देते, सगळ्याच पार्ट्या देतात 10,000, 8,000 असं आहे. आणि या प्रकारे. आणि त्याच्यानंतर मेन दुसरी पार्टी जर म्हणलं तर TMK, म्हणजे MK स्टॅलिन, जे की आता करंट CM आहेत, त्यांची पार्टी. तर यांचे काय पॉईंट आहेत, तर स्टॅलिनचे रेकॉर्ड तामिळनाडूमध्ये जर पाहिलं तर साधारणपणे 2 वर्ष लगातार सत्ता, किंवा या 2च पक्षाकडे सत्ता राहिलेली आहे, एक तर DMK किंवा AIADMK यांच्याकडे. परंतु यावेळी असे रेकॉर्ड मांडण्याचे चान्सेस आहेत DMK कडून. स्टॅलिनच्या नेतृत्वात स्टॅलिन हे सत्तेवर येऊ शकतात, असे त्यांचे रेकॉर्ड मारण्याचे चान्सेस आहेत. दुसरं तर प्रशासकीय प्रतिमा, स्टॅलिन यांच्याकडे जरी भ्रष्टाचार, घराणेशाही असे वेगवेगळे आरोप झालेले असते, तरी लोकांमध्ये जास्त असे राग नाही आहे त्यांच्याविषयी. आणि तेच फ्रीबीज, जे की महत्त्वाचं इम्पॅक्ट रोल प्ले करतं इलेक्शनवर, त्यांनी सुद्धा 8,000 रुपयाचं कूपन तुम्हाला मतदारांना देऊ असं योजना लागू केली आहे, ज्यामुळे तामिळनाडूचं राजकारण हे वेगवेगळ्या प्रकारे फ्रीबीज अट्रॅक्ट करतं मतदारांना. एकंदरीत पाहायचं झालं तर तामिळनाडूमध्ये ज्या 2 मेजर पार्टी, ज्या की 50 वर्ष गेल्या सत्ता उपभोगत आलेल्या, परंतु ज्या प्रकारे TVK पार्टी, विजय थलपती यांची पार्टी, ते उतरलेत राजकारणात, तर लोकांकडे तिसरा ऑप्शन सुद्धा तयार झालेला आहे. आणि विजय थलपती यांची जी समजा हिरो आहे, तर हिरोचं काय म्हणतात, परंतु तामिळनाडूच्या राजकारणामध्ये हिरो जे ॲक्टर आहेत हे सुद्धा 5-5 टर्म CM झालेले आहेत. त्यामुळे विजय थलपती इथं तामिळनाडूच्या राजकारणात महत्त्वाचा मेन रोल प्ले करू शकतो. तर हे होतं तामिळनाडूचं राजकारण, आणि विजय थलपती कसा मेन फॅक्टर इथे ठरवू शकतो.
जरी विजय थलपती यांची सत्ता येणं शक्य नसलं तरी हे मत विभागणीमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करू शकतात. तर हे होतं तमिळनाडूचं पॉलिटिक्स. तर याच प्रकारे मी वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल या राज्याविषयी सुद्धा कव्हर केलेलं आहे. ते पॉलिटिक्स ते तुम्ही या व्हिडिओवर क्लिक करून बघू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.